धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळ्यात पाली भाषा प्रचार परीक्षा 2025 पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न. बुद्धविहार समन्वय समिती जिल्हा धुळे यांच्या वतीने आयोजित पाली भाषा प्रचार परीक्षा 2025चा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी 8 मार्च रोजी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विद्यावर्धिनी महाविद्यालय, साक्री रोड, धुळे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गौतम शिलवंत होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. पाली भाषा प्रचार परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला विविध बुद्धविहार समित्यांचे पदाधिकारी, समाजातील मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बुद्धविहार समन्वय समिती धुळे यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी ॲडव्होकेट महेंद्र निळे, डॉक्टर विजय कांबळे, डॉक्टर दीपक शेजवळ, सुषमा थोरात, भालचंद्र बैसाने, विजय दामोदर, नितीन मोरे, कालिदास अहिरराव, पुष्पाबाई शिरसाट, दिलीप वाघमोडे आणि मान्यवर उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून दरवर्षी पाली भाषा प्रचार परीक्षा संपूर्ण देशामध्ये घेण्यात येते. त्यानुसार धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये, त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये बुद्धविहार समन्वय समिती धुळेच्या माध्यमातून पाली भाषा प्रचार परीक्षा 16 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेली होती आणि त्या परीक्षेसाठी 1029 विद्यार्थी बसलेले होते. त्याच पद्धतीनं धुळे शहरातून आणि नंदुरबार जिल्ह्यातून 25 ग्रामीण भागांमध्ये आणि धुळे शहरातून 5 केंद्रांमधून ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये या शहरातीलच नव्हे तर दोन्ही जिल्ह्यातील लहान मुलांपासून तर 80 वर्षापर्यंतचे वयस्कर लोकांपर्यंतांनी परीक्षा दिलेली आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम्स असतील, बहुजन असतील, जैन्स असतील, या लोकांनी देखील ही पाली भाषाची परीक्षा दिलेली आहे. पाली भाषा ही तथागत भगवान गौतम बुद्धांची भाषा आहे आणि त्यांचे सारे उपदेश हे पालीमध्ये असल्याने तथागत भगवान गौतम बुद्धांचा उपदेश आपल्याला समजला पाहिजे आणि तो समजला तर आपण आचरण करू या भावनेने या परीक्षेमध्ये आणि या पाली भाषा शिकण्यासाठी या धुळे शहरातून, धुळे जिल्ह्यातून, नंदुरबार जिल्ह्यातून अनेक परीक्षार्थींनी परीक्षा दिलेली आहे. त्यांचा आज हा पारितोषिक वितरण सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये 32 लोक धुळे जिल्ह्यातील आणि या नंदुरबार जिल्ह्यातील जे राज्यस्तरावरती पहिले, दुसरे, तिसरे गुणवंत म्हणून त्यांना आज आम्ही बक्षीस देणार आहोत. त्याच पद्धतीनं धुळे जिल्ह्यातून आणि नंदुरबार जिल्ह्यातून पहिला, दुसरा, तिसरा आलेल्या अशा एकूण 7 परीक्षा आहेत. 7 परीक्षांमधील प्रत्येक परीक्षेचा पहिला, दुसरा, तिसरा यांचा गुणवंत लोकांना आम्ही या ठिकाणी मोमेंटोज, रोख बक्षीस आणि सर्टिफिकेट्स देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहोत. त्याच पद्धतीने ही पाली भाषा कंडक्ट करण्यासाठी ज्या ज्या केंद्रप्रमुखांनी, ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि पाली भाषा परीक्षा ही यशस्वी केलेली आहे, या सारांचा सन्मान देखील आज या विद्यावर्धिनी कॉलेजच्या भव्य अशा या हॉलमध्ये आज संपन्न होतो आहे. यासाठी जिल्ह्यातून, राज्यातून आमचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्याच पद्धतीनं या परीक्षेला ज्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत ते आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या परीक्षेचा बक्षीस समारंभ पार पाडण्यासाठी या जिल्ह्यातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, प्राध्यापक आहेत, जे समाजसेवेमध्ये रुची घेतात, अशा लोकांनी आम्हाला आर्थिक मदत करून हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचं बुद्धविहार समन्वय समिती धुळे जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. त्याच पद्धतीनं आज 8 मार्च आहे आणि 8 मार्च हा महिला दिवस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की स्त्री हा समाजाचा अलंकार आहे
आणि हा समाजाचा अलंकाराला चमकवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आज महिला दिनी बऱ्याचशा महिला यांनी आज हा महिला दिन या बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून साजरा केलेला आहे. या महिला दिनाच्या देखील बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीनं जगभरातील महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.